मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल एक बार फिर आंदोलन के इशारा दिया है। मनोज दादा 29 अगस्त से फिर एक बार आंदोलन पर बैठने वाले हैं। दादा अंतरवादी में आंदोलन करेंगे या फिर मुंबई जाएंगे ये जानते दादा, फिर एक बार आप आंदोलन का इशारा दिया है 29 अगस्त से। कहाँ पे आंदोलन होगा, किस तरह से होगा? आंदोलन अंतर्वालीतच होणार आहे. परंतु त्याचं काही सांगता येत नाही. वेळेवरती मराठ्यांचा निर्णय फिरण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, की मुंबईला सुद्धा आपण आंदोलन करूयात म्हणून. परंतु माझं प्रामाणिक मत आहे, कुठेही लढलं तरी मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आंदोलन हे अंतर्वालीतच 29 ऑगस्टला होणार आहे. दादा आप अभी लगातार मराठवाड़े दौरे पर है, थकान के कारण आपका गैलेक्सी में कल से 20 तारीख से फिर दौरे पर रहेंगे। हो, 20 ऑगस्टपासून पुन्हा दौरा मराठवाडा आणि विदर्भाचा पण टाकलेला आहे. परंतु तब्येत बरी राहिली तर ते मी इथं आलेल्या सगळ्या बांधवांना बोललो होतो, की तब्येत बरी राहिली तर येईल, नसता या समाजाची जबाबदारी तुमच्या सुद्धा खांद्यावरती आंदोलनाची आहे. मी नाही आलो, तर तुम्ही घरोघरी, गावोगावी आपण आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात घरोघरी जाऊन सांगा, की 29च्या आंदोलनात हे निर्णायक आंदोलन आहे, आपल्या लेकरा-बाळाच्या कल्याणाचं आहे. हे कल्याणाचं आंदोलन याचं तुम्ही साक्षीदार व्हायचंय. हे मराठा समाजाला सांगितलंय आणि तशी तयारी पण लागली. आता आमचे नोकरदार मुंबई, पुण्याला असणारे लोकं, पोरं तिकडे कंपन्यात असणारे सगळे रजा टाकायला लागले. 29 ऑगस्टला सगळी तयारी राज्यातून सुरू झाली. दादा अभी बीच में आपने एक बयान में सुना है कि आपने कहा है कि जरूरत पड़ी तो मराठा समाज रिक्शा लेके भी बम्बई जाएगा। हो, पोरं म्हणतात सगळे रिक्षे-भिक्षे, टेम्पो, ट्रका सगळं काढायचं बाहेर. काय ठेवायचं नाही. सगळंच बाहेर काढायचंय. वाहनच ठेवायचे नाहीत आणि आंतरवलीत तेच होणार आहे तरी. राज्यात जेवढे मराठ्यांकडे वाहनं आहेत, सगळे आपण आपले वाहनं, मोटरसायकली, फोर व्हीलर सगळे वाहनं राज्यातले घेऊन येणार. कोकणापासून, मुंबईपासून, खानदेश, विदर्भापासून, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तर हमेशाच खवळूनच उठलेला आहे. दादा आपने कहा कि आखिरी मराठा समाज के आरक्षण के लिए आखिरी लड़ाई होगी, ऐसा आज ऐलान भी आपने कर दिया है। क्या रहेगा, किस तरह के मांगों को लेकर आप फिर से आंदोलन कर रहे मागण्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या सरकारकडे दिलेल्या आहेत. हैं? त्याच्या सगळ्या काढलेल्या जी-आरची अंमलबजावणी घ्यायची. त्या संदर्भात 29 ऑगस्टला अंतर्वलीत निर्णायक आमरण उपोषण होणार आहे. त्याशिवाय माघार घेतली जाणार नाही आता आणि मराठा समाज सज्ज झाला ही लढाईला. बिल्कुल, ये थे मनोज दादा जरांगे पाटिल जिनका साफ कहना है कि 29 अगस्त से अ, फिर से महाराष्ट्र में एक बड़ा आंदोलन किया जाएगा और अंतिम आंदोलन का अंतिम निर्णय ये आंदोलन करेगा। बीएम राठौड़, सुदर्शन न्यूज़, छत्रपति संभाजीनगर।